दरम्यान काँग्रेसच्या कार्यालयावर झालेल्या हल्ल्याचे हे पडसाद विधान परिषदेमध्ये सुद्धा उमटल्याचं पाहायला मिळालं। आमदार भाई जगताप यांनी हल्ल्याचा मुद्दा उपस्थित केला आणि याला चंद्रकांत पाटील यांनी उत्तर दिलं। बाबासाहेबांच्या विचाराचा जो काय आज 2 दिवस आपण पाहतोय, ज्या पद्धतीने बाबासाहेबांचा उल्लेख केला गेला, त्यामुळे उद्रेक अख्ख्या देशामध्ये आहे, अख्ख्या फक्त मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये नाही। आज आम्ही सुद्धा शांतपणे आलो की तिथून चालत आपणही सगळ्यांनी पाहिलं, परंतु ही जर परिस्थिती असेल, 100 वर्षापेक्षा जास्त वर्ष त्या कार्यालयाला झालेले आहेत। त्या कार्यालयामध्ये पंडित नेहरू बसलेले आहेत, त्या कार्यालयामध्ये सरदार पटेल बसलेले आहेत। असं ते कार्यालय, पवित्र कार्यालय कधीही अशा घटना मुंबईमध्ये झाल्या नाही। आताच सभागृहातच कळलंय, मी तातडीने माननीय मुख्यमंत्री महोदयांना कन्वे करतो, सीसीटीव्ही जिथे असतातच याच्यातून जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल। तर मुंबईतील ज्या काँग्रेस कार्यालयाची तोडफोड झालेली होती, त्या मुंबईतील काँग्रेसच्या कार्यालयात पोलीस दाखल झालेले आहेत। काँग्रेस कार्यालयातील तोडफोडीची पोलिसांकडून तपासणी केली जाते आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मल्लिकार्जुन यांनी। पाहूयात। भाजपचे जे कार्यकर्ते काँग्रेसच्या कार्यालयावर जे अचानकपणे हल्ला करण्यात आला, आपण पाहू शकतात की काँग्रेसचे जे कार्यालय त्याच्या बाहेर जे आहेत सोनिया गांधी यांचे बॅनरवर काली शाई फेकण्यात आलेली आहे, दगडफेक देखील करण्यात आले, काचा फोडण्यात आलेला आपण पाहू शकतात की जे काँग्रेसचे जे कार्यालय आहे त्या कार्यालयाच्या बाहेर जी परिस्थिती दिसून येत आहे, पूर्णपणे काली शाही भाजपकडून फेकण्यात आलेला आहे। काँग्रेसचे जे कार्यालय आहे त्याच्या आतमधले जे ऑफिस आहेत त्याच्या काचे पूर्णपणे हे तुटलेले दगडफेक देखील करण्यात आलेला आहे। याच्यामध्ये आपण पाहू शकतात की जे कार्यकर्ते आहेत ज्यांनी हे दगडफेक देखील इथे केलेला असा सांगण्यात येत आहे की कोणतीही कल्पना काँग्रेसचे कार्यकर्ता यांना नव्हती की या ठिकाणी अचानकपणे काही कार्यकर्ते आले, मोर्चा घेऊन आले असा कार्यकर्त्यांकडून सांगण्यात येत आहे आणि त्यांना ह्या बाबतीत कोणतीही कल्पना दिसून आली नाही। मात्र अचानकपणे गेटवर येऊन काँग्रेसच्या कार्यालयावर घुसखोरी तोडायचा प्रयत्न केला, त्यामध्ये दगडफेक देखील करण्यात आलेला दगड आपण पाहू शकतात। यामध्ये इथे दगड देखील दिसून येत आहे, काचाचे तुकडे आहेत पूर्णपणे आणि दगड हे दिसून येत आहेत। त्याच्यामध्ये काही बॉटल्स याच्यामध्ये दिसून येत आहेत, आपण पाहू शकतो काचेचे जे तुकडे आहेत, खुर्च्या आहेत, हे पूर्णपणे तोडण्यात आलेला। मात्र जे आतमध्ये स्टाफ होते ते सतर्कतामुळे वाचले असं सांगण्यात येत आहे, ज्यामध्ये की जे कार्यकर्ते जे स्टाफ आहेत ते आतल्या कॅबिनमध्ये घुसल्यामुळे त्यांना कुठली दुखापत झाली नाही असा स्टाफकडून सांगण्यात येत आहे। मल्लिकार्जुन, पुढारी न्यूज, मुंबई।